स्वतःचं सामर्थ्य नाही. मायाला किंमत जी आहे, मायेला किंमत जी आहे ते ब्रह्मामुळे आहे. ब्रह्म आहे म्हणून माया आहे. ब्रह्माचं सामर्थ्य आहे म्हणून माया कार्य करते, बरं का. अन्यथा स्वतःचं असं सामर्थ्य किंवा स्वतःचं असं बळ मायेकडे नाही आहे. आणि म्हणून जी ब्रह्माच्या गुणे कार्य करते, ब्रह्माच्या आधाराने कार्य करते, ब्रह्माच्या सामर्थ्याने कार्य करते, त्या मायेने अखंड स्मरणात ठेवायला हवं की आपल्याला सामर्थ्य देणारा कोण आहे. आपण कोणाच्या सामर्थ्याने कार्य करतोय, कोणाच्या बलाने कार्य करतोय. नेमकं होतंय काय, मायेच्या अधीन झाल्यानंतर, मायेच्या जाळामध्ये अडकल्यानंतर मुख्य तत्व जे आहे, मुख्य ब्रह्म जे आहे, त्या ब्रह्माला मनुष्य विसरला जातो. आणि मग मायेचं स्वरूप त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. जशी दिसते तशी नसते तिला माया म्हणतात, बरं का. प्रत्यक्ष जशी दिसते तशी नसते तिला माया म्हणतात. जाणार आहे माया, ब्रह्म कधी जात नाही आणि येतही नाही, ते असतच असे सर्व काळ. नाशिवंत आहे माया, येते जाते माया. जो काही बदल होताना दिसतो तो मायेमध्ये, ब्रह्मामध्ये नाही. ब्रह्म सुरुवातीला पण त्याचप्रमाणे आहे, आदी, मध्य आणि अंती आताही त्याचप्रमाणे आहे आणि याच्यानंतरही त्याचप्रमाणे राहणार आहे. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे बदल घडत नाही, बदल होत नाही, बदलती ती माया. आणि म्हणून मग मायेच्या अधीन झाल्यानंतर आपल्याकडे एक भ्रम निर्माण होतो. देव येतो, देव जातो, आत्मा आला, आत्मा गेला, आत्मा आला, आत्मा गेला, देव आला, देव गेला, असे जे विचार आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण होतात त्याला माया म्हणतात, त्याला भ्रम म्हणतात, भ्रम म्हणतात त्याला. आणि म्हणून मग अनेक उदाहरणं या ठिकाणी माऊली आपल्याला देत आहेत, बरं का. सागरामध्ये कितीही जरी लाटा आल्या आणि गेल्या तरी सागराला काहीही फरक पडत नाही. लाटा निर्माण होतात आणि लाटा त्याच ठिकाणी नष्ट होत असतात. समुद्र जसा आहे तसाच आहे, सागर जसा आहे तसाच आहे. आकाशामध्ये कितीतरी ढग येताना आपल्याला दिसतात, पण ढग आले म्हणून आकाशाला काही फरक पडत नाही, बरं का. पळताना दिसतात ते ढग, आकाश नाही. चालताना दिसतात ते ढग, आकाश नाही. बरसताना दिसतात ते ढग, आकाश नाही. आकाश त्याच्या पलीकडे आहे. तसं ब्रह्मतत्व आहे. येणं जाणं मायेला आहे, ब्रह्म मायेकडे आहे. प्रत्येक विचार, प्रत्येक विषय मायेला स्पर्श करतो, देवाला नाही, ब्रह्माला नाही. ते त्याच्या पलीकडे आहे, बरं का. जसे त्या आकाशाचे प्रकार सांगितले, घटाकाश, मठाकाश, मदाकाश आणि चिदाकाश. एखादं मडकं जर आपण पाण्याने भरून घेतलं, ते जर बाहेर ठेवलं आणि त्याच्यात जर डोकावून बघितलं तर आपल्याला आकाश दिसतंय. त्या मडक्याच्या पाण्यामध्ये, त्या मडक्याच्या आकारामध्ये आकाश दिसतोय आपल्याला. पण संत म्हणतात आकाश तेवढंच नाही, आकाश त्याच्या पलीकडे आहे. घटाकाश म्हटलेलं आहे त्याला, बरं का माऊली. घटामध्ये पाहता येतंय, घटामध्ये दिसतंय, त्याला घटाकाश म्हटलेलं आहे. आणि मग त्या ठिकाणी माऊली आपल्याला एक मार्गदर्शन करतायत. कदाचित जर घट फुटला तर आकाश फुटला असं म्हणता येईल का? तसं येणं जाणं मायेला आहे, ह्या घटाला आहे, ब्रह्माला नाही. त्या ब्रह्माने ह्या घटाची निर्मिती केलेली आहे. फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार. या मडक्याची निर्मिती करताना, ह्या घटाची निर्मिती करताना भगवंताने फिरत्या चाकावर आकार दिलेला आहे. 9 महिने 9 दिवस आईच्या गर्भात बाळ वाढत असताना आई फिरत असते. आणि म्हणून मग त्याचं वर्णन केलेलं आहे. फिरत्या चाकावरती देशी मातीला आकार,
विठ्ठला तो वेडा कुंभार. म्हणजे त्याचं स्तवन करत असताना वेडा हा शब्द त्या ठिकाणी दिलेला आहे. का? किती वेडा आहे तो देव. एकदा घेतलेला साचा परत घेतला नाही. मूर्ती बनवताना नाही का, माणसं बनवताना एकदा घेतलेला साचा परत घेतला नाही. एक मूर्ती काढली की तो साचा बाजूला टाकला. आणि प्रत्येकाची निर्मिती अशा प्रकारे केलेली आहे. त्याची ओळख करून देताना काय म्हटलेलं आहे, घटाघटाचे रूप आगळे, प्रत्येकाचे दैव वेगळे. घटाघटाचं रूप आगळ आहे, प्रत्येकाचं दैव वेगळं आहे. अनेक माणसं आहेत, अनेक माणसं या ठिकाणी कार्य करतायत. प्रत्येक दिसायला वेगळं आहे, प्रत्येकाचं विचार वेगळे आहेत, प्रत्येकाचं जगणं वागणं वेगळं आहे, जगणं वागणं वेगळं आहे. आणि म्हणून घटाकाश जर आपण तेवढ्या पुरतच बघितलं तर तेवढ्या पुरतच आपल्याला ब्रह्म दिसतंय. आणि त्या ब्रह्माचेही मग प्रकार सांगितलेले आहेत. जीवात्मा, शिवात्मा, ज्ञानात्मा आणि विश्वात्मा. ब्रह्माचे प्रकार सांगत असताना चतुर्दश ब्रह्म म्हटलेलं आहे. चतुर्दश ब्रह्म म्हणजे 14 प्रकारचं ब्रह्म. जे कार्य त्याच्या वाट्याला आलं ते कार्य करत असताना त्याप्रमाणे त्याला नाव पडलेलं आहे. आमच्या प्रत्येक इंद्रियाला चेतना देता येते, नखापासून केसापर्यंत, म्हणून चैतन्य ब्रह्म त्याला नाव दिलेलं आहे. चैतन्य ब्रह्म तेच आमच्या अंतःकरणामध्ये, आमच्या शरीरामध्ये राहून आमच्या डोळ्याचे पापणीची उघडझाप होते तेवढ्या वेळामध्ये आम्ही काय करतोय याची साक्ष देणारं जे आहे त्याला साक्षी ब्रह्म म्हटलेलं आहे. ब्रह्म निर्गुण आहे, निर्गुण ब्रह्म, सगुण ब्रह्म, निराकार ब्रह्म, खम ब्रह्म, असे 14 प्रकार सांगितलेत ब्रह्माचे. प्रकार जरी 14 असले, नावं जरी 14 असली तरी तो देव एकच आहे, तो वेगळा नाही. जसा एक माणूस पण भाच्याचा मामा आहे, पुतण्याचा काका आहे, मुलांचे वडील आहेत, पत्नीचा पती आहे, भावाचा भाऊ आहे, बहिणीचा भाऊ आहे, आई वडिलांचा मुलगा आहे. माणूस एकच आहे, नावं किती आहेत. कोण त्याला काकाच मारतय, त्याला काका एखाद्याने हाक मारले तर लगेच दुसरा बोलतो माझा मामा येतो, तिसरा म्हणतोय माझा मित्र येतो, चौथा म्हणतोय आमचे जावई आहेत ते. माणूस एकच, नावं बघा किती आहेत त्याला. बरं का? ज्याप्रमाणे जो माणूस जसा व्यापार व्यवसाय करतो त्याप्रमाणे त्याला संबोधलं जात आहे. बरं का? विटांचं काम करत असेल तर त्याला गवंडी म्हटलं जात आहे. सुतार काम करत असेल लाकडाचं तर त्याला सुतार म्हटलं जात आहे. पाईपलाईनीचं काम करत असेल त्याला प्लंबर म्हटलं जात आहे. कलरचं काम करत असेल त्याला पेंटर म्हटलं जात आहे. बरं का? एकच माणूस ही ज्या वेळेला वेगवेगळे काम करतोय ना तेव्हा त्याला वेगवेगळं नाव दिलं जात आहे. कलरचं काम करतोय आता तो पेंटर आहे, तोच पाईपाचं काम करतोय आता तो प्लंबर आहे, तोच बांधकाम करतोय विटाचं आता तो गवंडी आहे, आणि ज्या वेळेला तो लाकडाचं काम करतो तेव्हा तो सुतार आहे. हे नावं वेगळी आहेत, व्यक्ती एक आहे. तसं ब्रह्म एक आहे, नावं वेगळी आहेत. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान धर्मस्य तदात्मनं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतः धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. तुकोबा म्हणतायत धर्म रक्षाव या अवतार घेसी आपुल्या पालिसी भक्तजना अंब ऋषीसाठी जन्म सोशी येले दुष्ट निंदिलेले किती एक धन्य तुझं कृपा सिंधू म्हणतील आपुला तो बोल स्वाच करी. गीतेमध्ये भगवान स्वतः ओळख करून देताना मार्गदर्शन करत असताना म्हणतात यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान धर्मस्य तदात्मनं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतः धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. धर्माचं रक्षण करण्यासाठी भगवंताला यावं लागतंय, धर्मस्थापना करण्यासाठी भगवंताला यावं लागतंय, भक्ताचं रक्षण करण्यासाठी भगवंताला यावं लागतंय, आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी भगवंताला यावं लागतंय. अवतार या कारणे कशासाठी? अनेक अवतार आहेत भगवंताचे, त्यापैकी मुख्य अवतार दशावतार म्हटलेला आहे. मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, रामकृष्ण, बौद्ध आणि कल्की.
असे दशावतार म्हटलेलं आहे. ज्या वेळेला चक्रव्यूहामध्ये आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर अभिमन्यूला मारलं, अर्जुनाचा पुत्र, बरोबर ना? आणि अभिमन्यूला मारल्यानंतरही असं म्हणतात एकदा माणूस मेला की वैर संपतंय, बरं का मौली? एकदा माणूस मेला ना की वैर संपतंय तिथे, म्हणून वैरी पण त्याच्या माहितावर येतो अंतिम संस्कारासाठी. काय बाबा? पण त्याला मारल्यावरही जयद्रथाने त्याला लात मारली हे समजलं कोणाला? अर्जुनाला. अभिमन्यूला मारल्यावरही जयद्रथाने त्याला लात मारली आणि हे समजलं कोणाला? अर्जुनाला समजलं. ज्या वेळेला अर्जुनाला समजलं त्याच वेळेला अर्जुनाने प्रतिज्ञा केली, उद्या सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत जयद्रथाला मारणार. उद्या सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत जयद्रथाला मारणार, अन्यथा जर नाही मारलं तर मी स्वतः अग्निप्रवेश करणार. आणि ही प्रतिज्ञा कौरवांच्या कानावर ऐकायला आली. ही प्रतिज्ञा कौरवांच्या कानावर गेली. जयद्रथाला माहिती झालं, दिवस उजाडला, सूर्योदय झाला. कौरवांनी जयद्रथाला असं लपवून ठेवलं होतं, अशा प्रकारे ठेवलं होतं, तासन तास निघून चालले, पण अर्जुनाला काही जयद्रथ दिसेना, जयद्रथ काही भेटेना, मिळेना. शोधतोय. दुपार झाली. पुढे वेळ, टाइम सरकत आहे, बरं का? भगवंताने बघितलं कितीही काही केलं तरी अर्जुनाला काही जयद्रथ सापडणार नाही. बघ आता आपल्यालाच काहीतरी करावं लागणार आहे. काय? देवास लागे भक्ताची चिंता असं म्हटलेले, असं वर्णन केलेलं आहे. आणि पांडव लाखा जोरी जळता विवर दोरे काढले. प्रत्येक वेळेला जेव्हा जेव्हा भक्तावर संकट येते ना तेव्हा तेव्हा देव धावून येत असतो. इथे प्रतिज्ञा केलेली अर्जुनाने, पण काळजी कोणाला आहे? भगवंताला आहे. अर्जुन शोधतोय कोणाला? जयद्रथाला, बरं का? सापडत नाही. देवाला चिंता लागली. आणि म्हणून मग भगवंताने काय केलं? आपलं सुदर्शन सूर्याला आडवं टाकलं. सूर्यास्त होतोय असं दाखवलं. आणि सूर्यास्त होतोय असं ज्या वेळेला अर्जुनाला समजलं त्यावेळेला त्याने अगदी मनाला विचार केला की आता काही जयद्रथ मिळत नाही. आपली प्रतिज्ञा होती सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत, सूर्यास्त होत आहे, आता मिळत नाही. मग काष्ट रचना केली, लाकडं रचली गेली माऊली. आणि लाकडं रचली गेल्यानंतर त्या ठिकाणी अर्जुन अग्नी प्रवेश करणार हे पाहण्यासाठी बरीच गर्दी जमली. त्या गर्दीमध्ये सगळे कौरव होते आणि त्या कौरवांमध्ये लपून छपून जयद्रथ ही त्या ठिकाणी ते पाहायला आला होता. अर्जुन आता अग्निप्रवेश करणार आहे. त्या रचलेल्या काष्टाना, त्या रचलेल्या लाकड्याला, चितेला प्रदक्षिणा मारायला सुरुवात केली अर्जुनाने. एक प्रदक्षिणा झाली, दुसरी प्रदक्षिणा झाली. भगवंताने आपलं सुदर्शन काढून घेतलं आणि सूर्य दाखवला. अर्जुना, तो सूर्य आणि हा जयद्रथ, मार आता त्याला. आणि ती क्रिया झाल्यानंतर अर्जुनाने साष्टांग नमस्कार घातला देवाला. भगवंता, आघात दिलाय तुमची. आज जर तुमचं सामर्थ्य नसतं, तुमचं बळ जर माझ्या पाठीशी नसतं, तुमचं सामर्थ्य आणि तुम्ही जर माझ्या पाठीशी नसता देवा, तर रागाच्या भरामध्ये मी प्रतिज्ञा केली होती, पण त्या प्रतिज्ञेचं परिवर्तन, त्या प्रतिज्ञेचं फळ मला आता काय भोगायला लागलं असतं. अशी अनेक उदाहरणं आहेत माऊली. भक्ताचं रक्षण करण्यासाठी देवाला यावं लागलेलं आहे. तये द्रौपदी कारणे लागवेगे, त्वरे धाव तू सर्व सांडूनी मागे.
फक्त द्रौपदीला पहिली हाक देवाला मारता आली पाहिजे. द्रौपदीने पहिली हाक देवाला मारली पाहिजे. पण ती अगदी सगळ्यांना बोलावते. ती पाचही पांडव समोर बसलेले आहेत, एका एकाला सांगते ती. बरेच आचार्य पुढे बसलेले आहेत, त्यांना सांगते ती, त्यांना हाका मारते. वाचवा कोणतरी, बघा काय चाललंय हे. दुःशासनाने हे काय करायला घेतलेलं आहे. शेवटी नाही, कोणच नाही. मग द्रौपदी म्हणतायत, ए द्वारकाधीशा, धाव देवा. बरं का. आणि त्या भगवंताला यावं लागलं. भगवंताला यावं लागलं. भगवंत म्हणतात, पहिली हाक जर मारली असती ना, तर त्याने हात लावल्याबरोबर त्याच ठिकाणी त्याला थांबवलं असतं. बरं का. वस्त्रहरण होत असताना आम्हाला सुद्धा आमच्या संसार प्रपंचामध्ये कार्य करत असताना देव तेव्हाच आठवतोय ज्या वेळेला सगळे मार्ग आमचे बंद होतात. सुरुवातीला आम्ही आमच्या नातेवाईकांकडे, आमच्या मित्रांकडे, आमच्या शेजाऱ्यांकडे, आमच्या कोणाकोणाकडे बरे अपेक्षा करतोय. कोणाकोणाला हाका मारतोय आम्ही, कोणाकोणाला हाका मारतोय, कोणाकोणाच्या हाकेने आम्ही कोणाकोणाला आवाज देतोय आम्ही, कोणाकोणाला जोराने बोलवतोय आम्ही. बरं का. पण त्या ठिकाणी म्हटलेलं आहे, जो सोडवणारा आहे ना, त्याचं स्मरण आम्ही केलं पाहिजे, त्याची आठवण आम्ही केली पाहिजे. बरं का. खरं तर येतही नाही, तो येतही नाही आणि जातही नाही. तो असतच असे सर्व काळ. प्रत्येक वेळेला तो आहे, प्रत्येक क्षणाला तो आहे, प्रत्येक मिनिटाला तो आहे, प्रत्येक वेळेला तो आमच्या जवळ आहे. फक्त त्याला आठवता आलं पाहिजे, त्याला हाक मारता आली पाहिजे, हाक मारता आली पाहिजे त्याला. बरं का. महाभक्त प्रल्हाद हा कष्ट विला, म्हणून तया कारणे सिंह झाला. काय म्हटलेलं आहे. बाप हिरण्यकश्यपू, नारायण नावाची अलर्जी आहे त्याला. मुलगा नामस्मरण करतोय, नारायण नारायण. अनेक प्रकारे त्रास दिला त्याला, अनेक प्रकारे त्रास देण्याचा प्रयत्न केला हिरण्यकश्यपूने प्रल्हादाला. शेवटी खांब दाखवला. या खांबात तरी आहे का तुझा देव. हाक मारल्याबरोबर तिथे प्रगट व्हावं लागलं. महाभक्त प्रल्हाद हा कष्ट विला, म्हणून तया कारणे सिंह झाला. अहिल्या शिळा राघवे मुक्त केली. बरं का. त्याच्या नावाने जर दगडही तरत असतील, आम्ही जर नामस्मरण केलं तर आम्ही तरलो जाऊ, कारण आम्ही माणूस आहोत. काय. दगड जर त्याच्या नावाने तरतात, देवाच्या नावाने, आपण माणसं आहोत, आपण सहज तरलो जाऊ. आपल्याला सहज तरण्याचा मार्ग त्याच्यातून मिळेल, सापडेल. पण नामस्मरण केलं पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे. ज्या वेळेला सगळे वानर त्या दगडावर श्रीराम 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 असं लिहितायत आणि ते दगड पाण्यामध्ये तरतायत, टाकतायत. ही क्रिया ज्या वेळेला रावणाला माहिती झाली, बरं का माऊली, हे रावणाला माहिती झालं. आणि मग रावणाच्या मंडळीला माहिती झाल्यानंतर ती रावणाची मंडळी सगळी रावणाकडे गेली आणि सांगायला लागली, अहो खूप सामर्थ्य त्यांच्याकडे, खूप बळ आहे त्यांच्याकडे. म्हणे काय. अहो त्यांचे ते वानर आहेत ना, नुसत्या दगडावर श्रीराम लिहितात, ते पाण्यामध्ये तरतायत दगड. बरं का. रावणाने बघितलं, निवडणूक जवळ आली आणि जर आपले कार्यकर्ते जर कुठले, आपली शीट पडेल. काय. रावणाच्या नावाने जय जयकार करणारे सांगायला आले, महाराज काय पाहताय काय तुम्ही, त्यांच्याकडे एवढं सामर्थ्य, एवढं बळ आहे की नुसत्या दगडावर राम लिहिलं तरी ते दगड करतायत. मग तेव्हा रावणाने ठरवलं, यांना आपलं बळ पण दाखवायला पाहिजे काय आहे ते. जर नाही दाखवलं तर हे पुढतील, हे जातील, हे गळून पडतील, हे युद्धाच्या आधीच मरगळ येईल यांना. आणि म्हणून मग काय केलं त्याने, विचारलं किती मोठे दगड टाकतायत ते. म्हणे एवढे असे मोठे दगड टाकतायत. ठीक आहे. त्या राक्षसांना सांगितलं 4-5 जणांना, तुमच्या 4-5 जणांच्या जेवढी मोठी येणार नाही तेवढी मोठी दगड आणायचा.
अरे बापरे, म्हणजे त्यांनाही वाटलं की मग आपल्या महाराजांकडे सामर्थ्य त्यांच्यापेक्षा जास्त आहे. पण तरली तर आणायला सांगितले खरी, पण तरली तर. आता तेहीच रावणाच्याच राज्यातले असल्यानंतर ते त्याच्याच प्रमाणे ना, नाही का, तीच बुद्धी. अन्न एकच ना खायला त्यांना, जर राहायला जागा पण सारखीच. या सगळ्या गोष्टी असतात बरं का माऊली. जागेचे सुद्धा दोष आपल्याला लागत असतात, चांगले किंवा वाईट जे काय असेल ते गुण आपल्याकडे येत असतात. अन्नातून सुद्धा ते जे काही चांगले किंवा वाईट विचार प्रवेश करत असतात माऊली, विचार प्रवेश करत असतात. ते आपल्या बुद्धीमध्ये ते कार्य करत असतात. त्याप्रमाणे रावणाचं त्यांचं खाणं पिणं सारखंच, रावणाचं त्यांचं राहणं जगणं वागणं सारखंच. आणि रावणासारखेच ते राक्षस म्हटल्यानंतर त्यांनी तो विचार न करता गेले 4-5 जणांनी, 4-5 जणांना फार अगदी भारी झाली एवढी मोठी दगड त्यांनी आणली. आणल्यानंतर ती रावणाने आपल्या हातामध्ये घेतली, अशी दोन्ही हातामध्ये उचलली, छातीजवळ आणली, त्या दगडाजवळ गेला आणि काय पुटपटलं त्याचं त्यालाच माहिती. सोडली ती दगड पाण्यामध्ये, तेवढी मोठी दगड पाण्यात तरली बरं का. तेवढी मोठी दगड पाण्यामध्ये तरली. आणि एवढी मोठी दगड पाण्यामध्ये तरल्यानंतर त्या बघणाऱ्या राक्षसांच्या चेहऱ्यावर हसू, आनंद गगनात मावेना असा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर. का? वानर तरी बारीक बारीक दगड टाकतायत, पण आमच्या महाराजांनी एवढी मोठी दगड टाकली तरी पण तरली. रावण महाराज, नाही का. आणि त्यांचं ते चेहऱ्यावरचा हसू बघितल्यानंतर, त्यांचा तो आत्मविश्वास बघितल्यानंतर रावणाने सांगितलं, नाचताय काय तुम्ही, जाऊन उभे राहा. जेवढे त्याच्यावर उभे राहतील तेवढे राहा, जेवढ्यांना राहता येईल तेवढे राहा, बुडणार नाही. आत्मविश्वासाने सांगतो. पुन्हा एकदा तिथेच रावणाच्याच राज्यातले असल्यामुळे रावणाचाच ऐकून ते सगळे जाऊन त्या दगडावर उभे राहिले. जेवढे बसतील त्या दगडावर तेवढे सगळे उभे राहिले त्या दगडावर. दगड तरलेला आहे, दगड पाण्यात बुडला नाही. आणि मग त्यांचा आनंद तर गगनात मावेना असा झाला. त्यांना कळलं आता आपल्या रावणाकडे सामर्थ्य खूप आहे, खूप सामर्थ्य आहे बरं का. ही सगळी क्रिया घडल्यानंतर मंदोदरीला कळलं. आणि असं म्हणतात, माणूस कोणाजवळ जरी काही कबूल नाही आला आणि मंदोदरीला कळल्यानंतर मंदोदरीने विचारलं, हळूच विचारलं त्याला सांगा ना काय झालं नक्की, नेमकं काय झालं. कारण त्याचं सामर्थ्य तिला माहिती होतं, रावणाचं सामर्थ्य तिला माहिती होतं ना, किती बळ आहे ते माहिती होतं. त्यामुळे ती खोदून परत परत विचारायला लागली, अहो सांगा ना नक्की काय झालं ते तर सांगा, कशी काय दगड तरली. म्हणजे तिला आश्चर्य वाटायला लागलं, ते दगड तरलीच कशी, एवढी मोठी दगड आणि एवढे सगळे राक्षस त्याच्यावर उभे असताना सुद्धा ती तरली, नेमकं झालं काय. जाऊ दे ना म्हणे, तुला समजलं ना तरली, एवढं बस झालं, आता कशाला तू एवढ्या परत परत तेच विचारते. पण तिला करमत नाही, तिला राहवत नाही, म्हणून परत परत विचारते ती, सांगा ना काय झालं. ऐकतच नाही. मग शेवटी सांगितलं, अगं म्हणे ती दगड त्यांनी आणली ना सगळ्या राक्षसांनी, तिला जवळ घेतली, छातीशी घेतली, उराशी घेतली आणि तिला सांगितलं, तू जर बुडली तर तुला रामाची शपथ आहे. आणि बोलतो, मला माहितीये, मला विश्वास आहे, रामाची शपथ घातलेली दगड सगळे राक्षस जरी उभे राहिले तरी बुडणार नाही. काय समजतंय? रावणाने रामाची शपथ घालून जर दगड तरत असेल आणि सगळे राक्षस उभे राहून जर ती दगड बुडत नसेल, तर आम्ही रामाचेच जर झालो तर या संसाररूपी भवसागरामध्ये तरल्याशिवाय राहू काय. रामाचेच जर आम्ही झालो तर किती मोठी जलचर असू द्या ना याच्यामध्ये, किती मोठी काही अगदी किती मोठ्या मगरी असू द्यात ना या संसाररूपी भवसागरामध्ये, आम्हाला स्पर्श सुद्धा करू शकत नाहीत, बुडणार नाहीत आम्ही. फक्त आम्ही रामाचेच झालो पाहिजे, आम्ही रामाचेच झालो पाहिजे. बहुली तुमच्या आमच्यासाठी त्या भगवंताला अनेक वेळा या ठिकाणी जन्माला यावं लागतंय, अनेक वेळा वेगवेगळ्या प्रकारचे अवतार घ्यावे लागतात, अनेक अवतारांमध्ये या ठिकाणी कार्य करावं लागतंय.
धर्माची स्थापना करण्यासाठी, धर्माचं कार्य करण्यासाठी, भक्ताचं रक्षण करण्यासाठी आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी या ठिकाणी भगवंताला अनेक वेळा यावं लागतंय. त्याचा विचार करत असताना मी अंतःकरणामध्ये एक विचार केला पाहिजे. देव येतही नाही आणि जातही नाही, देव असतची असे सर्व काळ. येणं जाणं आहे ते या देहाला, या मायेला. माया नाशिवंत आहे, माया जाणार आहे. जशी दिसते तशी माया नाही, म्हणून तिला काय म्हटलेलं आहे? माया असत्य आहे, ब्रह्म सत्य आहे. ब्रह्म सत्य नाही का? शरीर अनेक प्रकारची आहेत, इंद्रिय अनेक प्रकारची आहेत. प्रत्येक इंद्रियाचं काम वेगळं आहे बरं का. इंद्रियाचं काम जरी वेगळं असलं तरी प्रत्येक इंद्रियाला चेतना देणारं चैतन्य ब्रह्म ते एकच आहे. प्रत्येक इंद्रियाला कार्य करण्यासाठी सामर्थ्य देणारं जे ब्रह्म आहे, जे तत्व आहे, जे महतत्व आहे ते एकच आहे, ते वेगळं नाही. तुमचे आमचे डोळे जरी वेगवेगळे असले, त्यांचा आकार जरी वेगवेगळा असला, कदाचित डोळ्यांचा रंग जरी वेगवेगळा असला, तरी प्रत्येकाच्या डोळ्यातून दिसणारी वस्तू मात्र एकच दिसते. काळ्याला काळाच म्हणतो, गोऱ्याला गोराच म्हणतो, लालला लालच म्हणतोय, पांढरा तांबडा नाही का. डोळे वेगळे आहेत आपले, डोळ्याचा आकार वेगळा असेल, डोळ्याचा रंग वेगळा असेल, पण सफेद वस्तूला सफेदच म्हणतो आपण, पांढऱ्या वस्तूला पांढरी, काळ्या वस्तूला काळी म्हणतो आपण, लाल वस्तूला लाल म्हणतो आपण. बरं का मौली, आमची स्किन जरी वेगळी असली, आमची चर्म आमची त्वचा जरी वेगळी असली, तरी त्वचेतून स्पर्श घेणारा भगवंत मात्र एकच आहे. कारण गरम पाणी सर्वांना गरमच लागतंय आणि थंड पाणी सर्वांची त्वचा थंड म्हणूनच जाणीव करून देते. आम्हाला बल्ब उजेड देतात, पंखे हवा देतात, फ्रीज थंड पाणी देतंय, गिझर गरम पाणी देतंय, वॉशिंग मशीन आम्हाला कपडे धुवून देते, चक्की आम्हाला पीठ अर्थात धान्य दळून देते, मिक्सर आम्हाला वाटणं वाटून देतोय. उपकरणं वेगळी आहेत माऊली, उपकरणं वेगळी आहेत. उपकरणाचं कामही प्रत्येकाचं वेगळं आहे, पण त्या उपकरणाला चालवण्यासाठी वीज मात्र एकाच प्रकारची. त्यासाठी आमचं मेन स्विच ऑन पाहिजे. ज्याचा मेन स्विच ऑफ आहे ना, तो देव नाहीये म्हणतो. काय मेन स्विच ज्याचा ऑफ आहे ना, तो देव नाहीये म्हणतोय. म्हणून आमची इंद्रिय जरी वेगळी असली, प्रत्येक इंद्रियाचं कार्य जरी वेगळं असलं, तरी सुद्धा त्याला सामर्थ्य देणारा देव एकच आहे. म्हणून आम्ही मायेच्या अधीन होण्याऐवजी, आम्ही मायेचा विचार अधिक करण्याऐवजी आम्ही ब्रह्माचा विचार केला पाहिजे. आम्ही ब्रह्माच्या अधीन झालो पाहिजे बरं का. कारण आम्हाला ब्रह्माशी जर एकरूप व्हायचं आहे, त्याचं सामर्थ्य जर आम्हाला अनुभवायचं आहे, तर त्यासाठी आम्ही अखंड आणि अखंड त्या ब्रह्माचं स्मरण केलं पाहिजे. ह्या मायेला ज्याच्या गुणे किंमत आहे ना, ही माया ज्याच्या गुणे कार्य करते ना, त्या देवाचं अखंड आम्ही स्मरण केलं पाहिजे. त्या देवाला आम्ही अखंड आठवलं पाहिजे, त्याचा विचार केला पाहिजे. प्रकार जरी वेगवेगळे असले, घटाकाश, मठाकाश, महदाकाश आणि चिदाकाश, जीवात्मा, शिवात्मा, ज्ञानात्मा आणि विश्वात्मा, ब्रह्म निर्गुण आहे, निराकार आहे, निसंग आहे, अरूप आहे, निर्लेप आहे, निराधार आहे, निर्विकल्प आहे, अनेक रूपाने भरलेला आहे. ते अनेक अवतार या ठिकाणी त्याने घेतलेले आहेत. अवतार जरी वेगळा असलं तरी कार्य मात्र त्या देवाचं एकच आहे, वेगळं नाही. अवतार जरी वेगळे असले तरी कार्य एकच आहे बरं का. कधीतरी त्याच देवाला, त्याच ब्रह्माला संतांच्या रूपात ही कार्य करायला यावं लागलेलं आहे. आपण अनेक ठिकाणी अभ्यास करत असताना देवाने स्वतः सांगितलेलं आहे, महादेवाने स्वतः सांगितलेलं आहे, मुख्य ब्रह्माने स्वतः सांगितलेलं आहे. त्रेतायुगामध्ये मी वेगवेगळ्या अवतारामध्ये कार्य करणार, द्वापार युगामध्ये मी वेगवेगळ्या अवतारामध्ये कार्य करणार,
कृतयुगामध्ये सत्ययुगामध्ये मी वेगवेगळ्या अवतारामध्ये कार्य करणार, पण कलियुगामध्ये मी साधू संतांच्या रूपामध्ये कार्य करणार आहे. स्वतः देव म्हणतात, कलियुगामध्ये मी प्रत्यक्ष साधू संतांच्या रूपामध्ये कार्य करणार आहे, सत्पुरुषांच्या रूपामध्ये कार्य करणार आहे. आणि म्हणून त्याच पांडुरंग परमात्म्याचे अनेक अवतार आम्हाला अनुभवायला मिळतात. ज्या वेळेला ज्ञान लोपलं गेलं, अध्यात्म काय, धर्म काय, देव काय, देवपूजा काय, काही कळत नाही, अशा वेळी त्या विचारांचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी त्याच पांडुरंग परमात्म्याला माऊलींच्या रूपामध्ये यावं लागलं. आणि म्हणून आम्ही म्हणतोय, लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी, अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी. आम्हाला हिताचं मार्गदर्शन करण्यासाठी, आम्हाला तो आत्मबोध आत्मसाक्षात्कार करून देण्यासाठी, आम्हाला ते विचार आणि त्या विचारांचा प्रसार प्रचार करण्यासाठी, आम्हाला त्याप्रमाणे प्रबोधन करण्यासाठी स्वतः पांडुरंग परमात्म्याला यावं लागलं, माऊलींच्या रूपामध्ये, माऊली ज्ञानोबांच्या रूपामध्ये. त्याच पांडुरंग परमात्म्याला, त्याच ब्रह्माला तुकोबांच्या रूपात या ठिकाणी कार्याला यावं लागलं. म्हणून तर आम्ही तुकोबांचं सुद्धा स्तवन करत असताना म्हणतो, तुकिता तुलनेसी ब्रह्मच तुकाशी आले, ब्रह्मच तुकाशी आले. देव अनेक रूपामध्ये येत असतो, फक्त आम्ही त्याची ओळख घेतली पाहिजे. अनेक साधू संतांच्या रूपामध्ये कार्य करत असतात भगवंत, फक्त आम्ही त्यांची ओळख घेतली पाहिजे. हितासाठी जागे राहा, हितासाठी कार्य करा, आपला स्वतःचा उद्धार कसा होईल त्यासाठी प्रयत्न करा माऊली. कारण अशी माणसं अतिशय कमी पाहायला मिळतात, जी आपल्या स्वतःच्या हिताचं कार्य करतात आणि स्वतःच्या हितासाठी जागे असतात. धन्यता म्हटलेलं आहे त्यांना, धन्य म्हटलेलं आहे तुकोबांनी, त्यांनाही आणि त्यांच्या आई वडिलांनाही. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाची. जे अखंड गीता भागवत श्रवण करतायत, जे अखंड देव कार्य करतायत, धर्म कार्य करतायत, तुकोबा काय म्हणतायत, तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवापार नाही. म्हणजे जे गाथेचे पाईक आहेत, जे माऊली ज्ञानेश्वरीचे पाईक आहेत, खऱ्या अर्थानं जे संतांचे पाईक आहेत, जे संतांच्या विचाराचे पाईक आहेत, संत म्हणतात त्यांची सेवा आमच्याकडून जर घडली तर आमच्यासारखा भाग्यवान कोण नाहीये. आणि तुमचा आमचा उद्धार करण्यासाठीच संतांचं येणं आहे ना, बरं का. ज्या वेळेला सच्चिदानंद बाबा गेले आणि सच्चिदानंद बाबा गेल्यानंतर त्यांची धर्मपत्नी सती जायला निघाली. आता सती जायचं म्हटल्यानंतर मग ज्या वेळेला सगळी क्रिया त्या ठिकाणी चालू होती, तेवढ्यात रस्त्यातून माऊलींना जाताना त्यांनी बघितलं आणि एक विचार केला, उडी तर टाकायची, सती तर जायचं आहे, त्याच्या आधी कमीत कमी सत्पुरुषाचं, साधू पुरुषाचं, संतांचं दर्शन तर घेऊ. आणि म्हणून आई साहेब गेल्या त्या ठिकाणी, माऊलींना नमस्कार करतायत. श्री आहे आणि म्हणून माऊलींनी त्या ठिकाणी आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव, सौभाग्यवती भव. आशीर्वाद ऐकल्याबरोबर अशा वेगळा चेहरा झाला त्यांचा. संत आहात ना, संतांचं वचन कधी खोटं ठरत नाही, संतांचा आशीर्वाद कधी खोटा ठरत नाही. हो, कधीच म्हणे संतांचा आशीर्वाद खोटा ठरत नाही. मग या जन्माचा तुम्ही जो आशीर्वाद दिलाय तो या जन्माचा की पुढच्या जन्माचा? म्हणे काय झालं काय? अहो, माझं पती गेलेला आहे, सती जाण्यासाठी मी निघालेली आहे आणि जाता जाता म्हटलं तुमचं दर्शन घ्यायचं म्हणून मी आलेली आहे. माऊलींनी विचारलं, काय नाव तुमच्या पतीचं? सच्चिदानंद. सतचित्त आनंदाला कधी मृत्यू नसतो. भगवंताची लीलाच आघात आहे माऊली, आघात लीला आहे भगवंताची.
देवाची लीला आघाद आहे. आणि आपला संजीवन मंत्राने त्या ठिकाणी आपल्या कमंडलूतलं पाणी शिंपडलं आणि सच्चिदानंद बाबा त्या ठिकाणी उठवून बसले. जसा एखादा माणूस झोपेतून जागा होतोय की नाही, निद्रिस्त असताना त्या निद्रेतून जसा जागृत अवस्थेमध्ये येतोय की नाही, त्या पद्धतीने तिथे उठून बसले. त्याच सच्चिदानंद बाबांकडून ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहून घेतलेला आहे माऊलींनी. त्याच सच्चिदानंद बाबांकडून आज सुद्धा साधूंचं, सत्पुरुषांचं, संतांचं कार्य काय 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 कार्य चालू आहे. जितची पैता समान जो माणूस आहे की नाही, जो हिनदीन अवस्थेला प्राप्त झालेला आहे की नाही, जो संसार प्रपंचामध्ये गुंतलेला आहे, जिवंत असताना मेल्या समान आहे. कारण ना धर्म, ना देव, ना देश, ना चांगलं वागणं, ना चांगलं जगणं. आपण म्हणतो तो माणूस असला काय नाही नसला काय. अशा माणसांना जवळ घ्यावं, त्यांना आपला संजीवन मंत्राने आपल्या कमंडलूतलं हे श्रवण रूपी पाणी शिंपडावं, त्यांच्या अंतःकरणामध्ये जाणीव निर्माण करून द्यावी, त्यांना मार्गदर्शन करावं, तिथे प्रबोधन करावं. आणि त्या मार्गदर्शनाने, प्रबोधनाने जितची प्रेता समान असलेल्या माणसाकडे धर्म कार्य करण्याची प्रेरणा निर्माण करावी, देव कार्य करण्याची प्रेरणा निर्माण करावी, स्फूर्ती निर्माण करावी. आणि त्यांना देव कार्याला लावावं, त्यांना धर्म कार्याला लावावं. आणि आज ह्या ज्ञानेश्वरीचा प्रसार आणि प्रचार त्यांच्याकडून करून घ्यावा, त्या गाथेचा प्रचार आणि प्रसार त्यांच्याकडून करून घ्यावा. हे अद्भुत कार्य आजही संत आणि साधू पुरुष करत आहेत. तुमच्या आमच्या सारख्या अशा कितीतरी निद्रिस्त असलेल्या माणसांना जागृत अवस्थेमध्ये त्यांनी आणलेलं आहे, जागे केलेलं आहे. कितीतरी जितची प्रेता समान असलेल्या माणसांना मार्गदर्शनाने त्यांनी जागृत केलेलं आहे खऱ्या अर्थानं. आणि आज त्या संतांच्या विचाराचा प्रसार आणि प्रचार करून तेच संत घेत आहेत, तेच संत सामर्थ्य देत आहेत. म्हणून धन्य मानलं पाहिजे. आपण स्वतःला सुद्धा एक आपल्याला स्वाभिमान पाहिजे त्या गोष्टीचा, की आमचं काहीतरी मदभाग्य म्हणून आम्ही हे संतांचं वाक्य श्रवण करतोय, संतांचे ग्रंथ अभ्यासतोय, संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास करतोय. काहीतरी आमचं मदभाग्य, परमभाग्य आमचं. कारण माऊली, देव कार्य करण्यासाठी पूर्वजांची पुण्याई लागते, धर्म कार्य करण्यासाठी पूर्वजांची पुण्याई लागते. ते सहज होत नाही. पूर्वजांच्या पुण्यकोटी काय म्हटलेलं आहे, संग्रही असल्या घाटी तरीच ऐसी यांची भेटी होई जनासी. सहज मिळत नाही. अहो एवढं कशाला, चालता बोलता जर चांगला सत्पुरुष जर आपल्याला मिळाला, संत पुरुष जर मिळाला, तर आपल्या मुखातून पटकन निघतंय, माझं काहीतरी पुण्य म्हणून तुमची भेट झाली. काय चांगला माणूस जर मिळाला, अर्थात चांगला माणूस म्हणण्यापेक्षा सत्पुरुषाची जर भेट झाली, संतांची जर भेट झाली, साधूची जर भेट झाली, तर आपल्या मुखातून पटकन निघतंय ना. आपण बोलतो ना, माझं काहीतरी पुण्य आहे म्हणून तुमची माझी भेट झाली, तुम्ही मला मिळाले, तुमचं दर्शन मला झालं. म्हणजे आपण मान्य केलं पाहिजे, सत्कर्म घडण्यासाठी, चांगल्या माणसाची संगत आणि चांगल्या माणसाची भेट होण्यासाठी कशाची गरज आहे, पुण्याची गरज आहे. ते पुण्य कर्म करा, अन्यथा पाप कर्म पतनाला कारणीभूत ठरते. पाप कर्म पतनाला कारणीभूत ठरते. आपण कालही परवाही बघितलं की एखाद्याला पडण्यासाठी जर आम्ही खरडा खोदत असो ना, तर पहिले त्या खरड्यात आम्हाला उतरावं लागतंय. माऊली सृष्टीचा नियम आहे. तुम्ही जसं जगाकडे पाहाल तसं जग तुमच्याकडे पाहतो. जग ज्या दृष्टीने तुमच्याकडे पाहिल त्या दृष्टीने पाहिल. तुमची दृष्टी स्वच्छ ठेवा. कोणी निंदा अथवा वंदा सोयीत आमचा धंदा. अन्यथा जर आमच्याकडे दुर्बुद्धी निर्माण झाली, आम्ही जर गैरवर्तन केलं, तर त्याची परतफेड आम्हाला त्याचप्रमाणे मिळत असते. मी नेहमी एक दृष्टांत सांगत असतो माऊली. 4 मित्र आहेत, पण ते मित्र चोर आहेत बरं का. त्यांचा धंदा काय, दिवसभर झोपायचं आणि दिवस बुडला. चोरांचं कधी काम चालू होते नाही का, रात्रीच्या 4 प्रहर सांगितल्यात बरं का माऊली. 4 प्रहर सांगितल्यात रात्रीच्या. 8 ते 10 जेवणारे जागे असतात, 10 ते 12 भोग घेणारे जागे असतात, 12 ते 3 चोर लोक जागे असतात, आणि 3 वाजल्यापासून आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कार्य करणारी मंडळी काकडा करण्यासाठी, देवाचं नामस्मरण करण्यासाठी, ग्रंथ वाचन करण्यासाठी जागे असतात. त्याला ब्रह्ममुहूर्त म्हटलेलं आहे. 3च्या नंतर असो. आणि हे चौघेही मस्तकी गेले. जो काही रात्रभर जी काही चोरी करायची ती केली.
उजाडला आणि त्या गावातून निघाले. ते राणावनामधून जात असताना माऊली चोरीचं द्रव्य त्यांच्या जवळ होतं आणि राणावनातून ते निघालेले आहेत. कारण त्यांना सरळ रस्त्यात जाऊन कसं चालेल? काय चोर काय समोरच्या दरवाजातून येतो का? नाही का? ज्याच्या किटलीत दूध येतो पुढच्या दारात येतो दूध द्यायला माऊली. काय पण ज्याच्या किटलीत भलताच काहीतरी येतो, मोहाचे संत्राचे अजून कसली तो येईल का पुढच्या दारातून द्यायला? असो, महत्वाचा विषय काय आहे? ते चोर आहेत. ते सरळ रस्त्यात कसे पळणार, सरळ रस्त्यात कसे जाणार? ते आडवळणी जंगलाच्या रस्त्यामध्ये निघाले आणि जात असताना नेमकं काय झालं, त्यांना भूक लागली. एका झाडाखाली थांबले, निवांत बसले आणि तेवढ्यात विचार केला, रे बाजूला एक गाव दिसतोय, काही घरं दिसत आहेत. ज्यावरती काही घरं आहेत, गाव आहे म्हणजे तिथे दुकान असेल. बरं का? दोघांना त्याने सांगितलं काहीतरी आपल्याला खायला घेऊन या. बरं का? आणि राहिलेले जे दोघे जण त्या ठिकाणी होते ते म्हणतात तुम्ही खायला घेऊन या, तोपर्यंत आजूबाजूला कुठे पाणी आहे का आम्ही तपास करतोय, पाहतोय. म्हणजे आपली पाण्याची पण व्यवस्था होईल आणि खाण्याची पण व्यवस्था होईल. त्यावेळी बाटल्या नव्हत्या भेटत बरं का पाण्याचा. पूर्वीची गोष्ट आहे ती, खूप पूर्वीची गोष्ट आहे. हे दोघे जण गेले तिकडे ते काहीतरी खायला आणायला आणि इकडे हे दोघे जण तिथे पाणी शोधायला गेले त्या ठिकाणी. बरं का? हे दोघे जण जे गेले ना ते खायला आणायला, त्यांची बुद्धी फिरली. त्यांनी ठरवलं लाडू मिळालेत आपल्याला, पण त्या लाडू मध्ये आपण विष टाकू आणि त्यांना पहिले खायला लावू. चौघे जण कशाला पार्टनर पाहिजेत? त्या द्रव्याला आपण चोरून आणलेल्या दोघच जण वाटून घेऊ ना, ऐका. आणि त्याप्रमाणे त्यांनी ते केलं. तिकडे त्यांनी अशी विहीर बघितली, खोल विहीर होती पाण्याची. त्यांनी तिकडे ठरवलं, ते आले ना दोघे का त्यांना इकडे ह्या विहिरीवर पाणी पाहायला आपण घेऊन येऊ, दोघांना ढकलून देऊ, मग सगळं द्रव्य आपलंच ना. कशाला चौघांना वाटे करायला पाहिजेत आणि कशाला चौघे जण वाटेकरी पाहिजेत? दोघेच आपण वाटून घेऊ, आपण दोघे जण राहिल्यानंतर. आणि झालं नेमकं माऊली, हे ज्या वेळेला त्या ठिकाणी ते लाडू वगैरे घेऊन गेले, जे काही करून टाकायचं जे काही ते झालं, सगळं काही पॅक करून घेऊन गेले. तेवढ्यात ते यांनी सांगितलं काय आणलंय? म्हणे लाडू आणले. थांबा जरा, ठेवा येते, पहिले आपण पाणी घेऊन येऊ चला. ती विहीर तर पहा चला तुम्ही, किती जबरदस्त आहे, मस्त आहे, भारी आहे. पाहू पण आणि पाणी पण घेऊन येऊ आणि मग आपण इकडे लाडू वगैरे काय असतील ते खाऊ. चौघे पण गेले, त्यांना दोघांना पुढे ढकललं, विहिरीमध्ये ढकलून दिलं आणि हे दोघेही परत आले. लाडूवर ताव मारला, द्रव्य जागेवर राहिलं. काय समजतंय? त्याला लहान पोरा बोलतात ना, तुला ना मला घाल. तिथे कुत्रा पण नव्हता. आम्ही जगाकडे ज्या दृष्टीने पाहतो, जगाविषयी ज्या चिंतन करतो ना, जे आमच्या मनात विचार येतात ना, त्याची परतफेड आम्हाला मिळत असते. बरं का? छान सांगितलंय